हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. मस्तच असायला हवं. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आपला 2026 नवीन वर्ष चालू झालं आहे. तर सगळ्यांना हा वर्ष खूप मस्त आणि आनंदी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा हा आपला 2026चा पहिला व्लॉग येतो आहे. हॅपी न्यू इयर सगळ्यांना आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो तुम्ही काय ठरवलं आहे नवीन वर्षात, तुम्हाला काय काय करायचं आहे, सो ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर मला आज मिशोकडून 2 ड्रेस रिसीव झाले कोलॅबरेशनसाठी. सो मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि मी शॉर्ट्समध्ये पण किंवा इंस्टाला तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजला बघायला भेटेल, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि जे मी 2 ड्रेस मागवले ते फॅब्रिक इतकं मस्त आहे ना, प्युअर कॉटनमध्ये. आणि जो एक ग्रीन कलरचा ड्रेस आहे तो सध्या ट्रेंडमध्ये, जे त्याच्यात तुम्हाला त्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला साडी पण बघायला भेटेल कॉटन सिल्कमध्ये. सो खूप मस्त फॅब्रिक आहे ड्रेस. तसं मला पर्सनली खूप आवडलं. सो तुम्हाला कसं वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता किंवा तिथं जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर चला, आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करू द्या. माझं सगळं आवरून झालं होतं. म्हटलं चला आता जरा स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःचं आवरून घेऊया. मी माझं आवडतं. त्याचबरोबर रित्वी पण उठते. मग तिला दूध उठल्या दूध लागतं. सो तिचा ब्रश केला, तिला दूध देणं हे असतं. मग ते झाल्यानंतर ती खेळते. आणि कधी कधी असं होतं ना, जेव्हा मी टिफिन करत असते तेव्हाच ते उठते आणि तिला उठल्या ओट्यावर बसायचं असतं, म्हणजे किचनवरती बसायचं असतं. बोलते की मम्मा मी पण तुझ्यासोबत चपाती करते. तर असं तिचं काही रुटीन आहे सकाळचं उठल्यानंतरचं. आणि मग तिच्याशी गप्पा मारता मारता माझा टिफिन असंच रेडी होतं, म्हणजे चपात्या पण होता, भाजी पण होऊन जाते. आणि माझी भाजी झालेली होती, त्यामुळे मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आली, म्हणून मी डायरेक्ट म्हणजे शूट घ्यायलाच विसरली मी. त्यामुळे ते काही तुमच्यासोबत शेअर नाही केलं. मी चपात्या करत होते. चपात्या करता करता रित्वी आली किचनवरती बसायला. तिचं चाललं होतं मम्मा मला हे खायला दे, मम्मा मला ते खायला दे. सो तिचं खात पण होते, गप्पा पण मारत होते माझ्याशी. सो तिच्याशी गप्पा मारता मारता माझा डब्बा पण रेडी झाला. म्हटलं बाकीची कामं पण आवरली. म्हटलं नाश्त्यात काय बनवायचं, तर कोथिंबीर पण म्हणजे एक्स्ट्राची होती, मग त्यामुळे म्हटलं वाया जाईल. तर मग आम्ही म्हटलं कोथिंबीरचे आपण थालीपीठ बनवूया. मग मी त्याच्यासाठी सगळे पीठ मिक्स केले. ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं, डाळीचं जेवढे पण पीठ असतात ते सगळे एकत्र केले. आणि त्याच्यात हळद, तिखट, काळा मसाला किंवा तुमच्याकडे काय बोलते त्याला, कांदा लसूण मसाला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यात बारीक करून ओवा टाकायच्या, जिरं, तीळ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. म्हणजे आणि कोथिंबीर एकदम बारीक कट करायची, म्हणजे ती खाताना तोंडाला आपल्याला लागत नाही. मग मी मस्त बारीक कट केली कोथिंबीर आणि त्याच्यात ॲड केली. आणि पीठ मस्त मळून घेतलं. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना, अगदी तसंच मळायचं आहे. मी तुम्हाला मध्ये तिचा आवाज जरा येत असेल तर प्लीज इग्नोर करा. ते असं मी व्हिडिओ एडिट करत असले की तिचं मध्ये बोलणं असतंच नेहमी. आणि व्हिडिओ शूट करायला घेतली की ती त्याच्यात बडबड करते, हां हॅलो, जसं मी बोलते तसं ती बोलते. तर त्यामुळे आणि मग थालीपीठचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं तेल लावून. आणि मग त्यानंतर आपण थालीपीठ करायला घ्यायचे. आणि त्याचबरोबर मी इंस्टावरती पण आता मिनी ब्लॉग टाकते. सो तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. मी तुम्हाला माझ्या अकाउंटचे ID इथं मेन्शन करेल. सो तिकडं पण मी मिनी ब्लॉग पोस्ट करते सध्या, म्हणजे जे आपण आपलं किचन रुटीन असतं सकाळचं ते. सो नक्की जाऊन बघा. ते पण लाईक शेअर करा, फॉलो करा त्या अकाउंटला. आणि चला मग आता मी व्यवस्थित पीठ मळते. ते जे आपण तुम्ही बघू शकता मी कसं मळते त्या पद्धतीतच आपल्याला मळायचं आहे. ते मळून झाल्यानंतर मी लगेच त्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवलं. आणि मग त्याचे आपण थालीपीठ करू. ते व्यवस्थित मुरलं की मग त्याची थालीपीठ व्यवस्थित इथं तुटत नाही किंवा कडक नाही होत, अगदी मऊ लुसलुशीत असे होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मग मी केलेले खूप छान झाले आणि टेस्ट पण खूप मस्त होती. तुम्हाला त्याच्यात अजून काही मसाले ॲड करायचे असेल, मॅगी मसाला किंवा इतर काही मसाले असतील ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पण ॲड करू शकता. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात लसूण पण टाकू शकतात, कुटून लसूण टाकू शकतात. तो पण त्याची पण टेस्ट मस्त लागते.
जर तुमच्याकडे एखादा कागद वगैरे असेल ना प्लास्टिकमध्ये, तर तो घ्यायचा, किंवा तुम्ही तुमच्याकडे एखादा रुमाल असेल, हँकी असतो तो छोटा, तो तुम्ही ओला करून घेऊ शकता, तेल पाण्यात ओला करून. आणि त्याच्यावरती आपण जे थालीपीठ केले ते थापायचे. कोथिंबीरची थालीपीठ करताना तुम्हाला खाली तेल आणि पाणी लावायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्या हाताला पण नाही चिपकत, आणि आपण जो खाली कागद घेतो त्यालाही नाही चिपकत. आपल्याला व्यवस्थित तव्यावर असे टाकता येतात. तर मस्त आपली थालीपीठ रेडी आहे. तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.